सकाळपासून घरात बसून कंटाळा आला आहे म्हणून रौनक अँड आय हॅव डिसाइडेड टू गो फॉर अ कॉफी डेट. तर चला सोबत रेडी होऊया. जास्त काही नाही, फक्त एक बेसिक टी शर्ट आणि त्याला जीन्स सोबत पेअर करणं. डोंट यू डेअर जज मी, ओके. इट इज अराउंड 5 PM नाव आणि मी आत्ताच आंघोळ करून आली. थोडा ना मला आज लेझी डे करायचा होता म्हणून. जसं मी तुम्हाला दाखवलं, पहिले चेहऱ्यावर सिरम थोपलं आणि सिरम स्किनमध्ये सोक इन होईपर्यंत थोडंसं लिप बाम लावलं. त्यानंतर पटकन माझा आउटफिट चेंज केला आणि मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर लावते कुठे, लिटरली थोपते. लिटरली दाखवल्याप्रमाणे ॲक्सेसराईज करते, बट आय थिंक इयरिंग्स आणि नेकलेस ना जरा क्लॅश करते, म्हणून मी पटकन इयरिंग्स चेंज केले. नेहमीचं स्किन टिंट आणि लिपस्टिक कॉम्बो यूज करून मी रेडी झाले. माझ्याकडे ना खूप छान असं गोल्ड प्लेटेड ज्वेलरीचं कलेक्शन आहे, ज्यामध्ये नेक पीसेस, इयरिंग्स आणि ब्रेसलेट्स इन्क्लुडेड आहेत. सो इफ यू वॉन्ट अ स्निक पीक इन टू दॅट, देन डोंट फॉरगेट टू फॉलो मी, बिकॉज आय एम गोना बी अपलोडिंग दॅट व्हिडिओ सुपर सून. असो, एक बॅग कॅरी करते ज्यामध्ये एकदम बेसिक स्टफ म्हणजे कीज आणि लिपस्टिक वगैरे ठेवेल. 10 वेळा केसांना सेट करते आणि परफ्यूम लावायला कसं विसरू शकते यार. जो परफ्यूम मी यूज करते ना, हा लास्ट इयर माझ्या बहिणीने मला सिक्रेट सॅन्टामध्ये गिफ्ट दिलेला होता आणि तो मी तेव्हापासून कंटिन्यू यूज करते आहे आणि खूपच मस्त अफोर्डेबल असा परफ्यूम आहे आणि स्मेल्स ऑल्सो रिअली गुड. दुसरा हात एम्प्टी नको वाटायला म्हणून मी त्यात एक ब्रेसलेट घालते. हे ब्रेसलेट पण इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, बिकॉज हे ब्रेसलेट मी 2 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा बालीला गेलो होतो तेव्हा तिथनं घेतलेलं. हाऊ डू यू स्पेंड युअर वीकेंड? जस्ट लेट मी नो इन द कॉमेंट्स गाईज, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स वीकेंडला ना मी खूप बोर होते आणि असं घराबाहेर पडलो ना तर जरा प्रोडक्टिव्ह केल्यासारखं वाटतं, नाही का. डेस्टिनेशनला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही 2 कॉफी आणि एक बनमस्का ऑर्डर केला. कॉफी प्यायल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग फील झालं आणि घरी थोडी कामं होते म्हणून कॉफी पिऊन लगेच घरी निघालो.